अध्यक्ष महोदय, या निधीची तरतूद करत असताना त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 18 कर्मचारी हे नियमित आहेत आणि बाकी 17 कर्मचारी आउटसोर्सिंग घेतले. हा जो निधी खर्च झाला आहे हा वेतनोत्तर आहे की वेतन धरून आहे? असं सगळे जर हा खर्च या 35 कर्मचाऱ्यावर किती होतो आहे आणि प्रत्यक्ष खर्च 6.5 कोटी महिलांसाठी 4.5 कोटी मधला प्रत्यक्ष खर्च किती? जे तुम्ही वेतनावर धरून जर खर्च असेल तर तेवढे पैसे त्याच्यातच जाणार आणि 6.5 कोटी महिलांसाठी हे 35 कर्मचारी पुरेसे आहेत का? हे 35 कर्मचाऱ्यांना हा डोमारा सगळं एवढं मोठं चालवता येणार का? यासाठी काही नव्यानं या कर्मचाऱ्यांची, तेही त्यातले म्हणजे परमनंट आहेत, नियमित आहेत, ते फार कमी आहे आणि त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याची वाढ करणार का? पहिला प्रश्न. आणि हा जो निधी खर्च होतो आहे प्रत्यक्ष वेतन सोडून झालेला खर्च किती? वेतनावर झालेला खर्च किती? हे जे आपण म्हणताय, आपल्याला आपण उत्तर देताय मंत्री महोदय, तर त्याला सत्यच मानतो आम्ही. पण 4.5 कोटी रुपये या महिला आयोगांच्या इतक्या महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि इथल्या महाराष्ट्र इतक्या मोठ्या महिलांसाठी विविध ज्या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत, हा पुरेसा आहे का? आपण यावर निर्देश द्या की हा निधी एकतर संख्या वाढवा कर्मचाऱ्यांची, ठीक आहे.